गेले अनेक वर्षापासून मद्य विक्रीच्या धोरणाच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी चळवळी उभ्या केल्या, अनेक लोकांनी आंदोलन केलेले आहे. कित्येक वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये नवीन मद्य धोरण आलं नाही. कित्येक वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या नवीन लायसन्स दिलेलं नाही. आजच असा काय वेळ आला की ज्यामध्ये या मद्यविधी धोरणाच्या बाबतीमधला बदल करावा लागलेला आहे. त्याचं दोन कारण आहे. एक, लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये सरकारवर ताण पडतोय म्हणून उत्पादन वाढवण्यासाठी नवीन लायसन देऊन मद्य विक्रीच्या बाबतीमध्ये धोरण वाढवत आहेत. हे खरं म्हटलं तर चुकीचं आहे. आणि हे जे आज सत्तेमध्ये बसलेले आहे, ज्या वेळेला सरकारचं कुठली चर्चा नसताना सातत्याने सरकार आता दारूची दुकानं काढणार आहे, दारूची दुकानं काढणार आहे, दारूची दुकानं काढणार आहे म्हणून ओरडत होते. आज तेच दारूची दुकानं लिलावात काढायला निघालेले आहेत. हा फरक आम्हाला दाखवायचा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपण एका बाजूला म्हणतो की दारू विक्री बंद झाली पाहिजे, पिढी बर्बाद होते, मग गुटखा असेल बाकीच्या संदर्भात कायदे आपण कडक करतो. इथे आपण सांगतोय की आता परवाच्या दिवशी तर त्याच्यावर मद्य विक्रीवर टॅक्स पण वाढवलेला आहे. आणि मद्य विक्रीवर टॅक्स वाढवलेला असेल, दारू विक्रीवर टॅक्स वाढवलेला आणि दारू विक्रीची लायसन देतात. आणि मला आता असं पण कळलं, मला माहित नाही, पण ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू. आम्ही त्याला विरोधच करतोय की दारू विक्रीसाठी महाराष्ट्रात तुम्ही परत दारू त्या माध्यमातून महापूर उभा करू नका. असं कळतंय की आता बहुमतामध्ये एवढं आलेलं आहे, फार मोठ्या बहुमतामध्ये सरकार आहे. आता बाकीचे सरकार फोडण्यासाठी काय काय क्लुप्त्या केलेल्या आहेत मी काय सांगायची गरज नाही. आता दारूचे लायसन्स सुद्धा आपल्याच काही लोकांना नाराज होऊन दिले जातात काय, याची सुद्धा माहिती घ्यावी लागेल. त्याच्यासाठी जे दारू धोरण आणलेलं आहे का त्याची पण माहिती त्याला काळामध्ये घ्यावं लागेल.